कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ देणार नाही, पर्यायी रस्त्याकरता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी या शेतकऱ्यांना दिलं। होतोय मुंबई ते नागपूर, तो महामार्ग होत असताना यांच्या सुपीक जमिनीच्या जमिनी ह्या त्या महामार्गाच्या साठी बळकावल्या जाणार आहेत। बरेचसे शेतकरी, जवळपास काही हजारांच्या संख्येमध्ये ही शेतकरी कुटुंब ही पूर्णपणे विस्थापित होणार आहेत। तर यांचा वाली कोण? त्या सगळ्यांना मी वचन दिलेलं आहे, मी आश्वासन दिलेलं आहे, मी वचन दिलेलं आहे की तुमच्या घराला आम्ही धक्का लावू देणार नाही। पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत आणि ही महामार्ग आखणारी जी काही सरकारी कमिटी असेल, खातं असेल, त्यांच्यासोबत बसून यांच्या जमिनी वाचवून बाजूने रस्ता कसा जाईल, किंबहुना यांच्या जमिनीला धक्का न लागता आणखीन कोणत्या पद्धतीने रस्ता नेता येईल त्याच्यावरती आम्ही विचार नक्की करू। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या संदर्भात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, कल्याण या तिन्ही तालुक्यातून गेल्या 5-6 महिन्यापासून जो विरोध या रस्त्याला दर्शवला होता, त्यानंतर आम्ही वारंवार प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी देखील आमची दिशाभूल केली। त्याच्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आमची दखल घेतली आणि आम्हाला फोनवरून स्वतः बोलवलं। या ठिकाणी आमचे जो काय विरोध का करतो ठाणे जिल्ह्यातला शेतकरी विरोध आणि ज्या पद्धतीने दिशाभूल केली जाते सरकारी यंत्रणेकडून, आणि ते सगळं उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।